यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चंदगड, करवीर या विधानसभा मतदारसंघात 2019च्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली. तर हातकणंगले मतदारसंघातील शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ, इस्लामपूर या विधानसभा मतदारसंघांची टक्केवारी पूर्वीच्या तुलनेत वाढली. हे वाढलेले मतदान कोणाला विजयाचा हात देणार आणि वाढीव मतांचा धक्का कोणाला बसणार, हे मात्र निकालानंतरच समजेल. जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक नेहमीच चुरशीची आणि लक्षवेधी ठरते. यंदाही साऱ्या राज्याचे लक्ष कोल्हापूरकडे लागले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज आणि शिवसेनेचे संजय मंडलिक अशी थेट लढत होती. तर हातकणंगलेमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, शिवसेनेचे धैर्यशील माने आणि स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी अशी तिरंगी लढत होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चंदगड विधानसभा मतदारसंघात 2019च्या तुलनेत 3% मतदान वाढले आहे. तर करवीरमध्ये 4.26% वाढ आहे. करवीरमध्ये काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील या तिघांचेही गट आहेत. त्यामुळे गत निवडणुकीच्या तुलनेत वाढलेली 4% मते कोणाच्या गटाची आहेत, यावर विजयाची समीकरणे अवलंबून आहेत. चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे शिवाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट आमदार राजेश पाटील, माजी आमदार भरमू पाटील यांचे गट मोठे असून हे महायुतीच्या बाजूने आहेत. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.